श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं श्री स्वामी संदेशमध्ये. स्वामींचा हा पवित्र दैवी कृपेचा आशीर्वादित संदेश तुमच्यापुढे येऊन थांबला आहे, कारण तुम्ही त्याची निवड केली आहे. हे 72 तास तुमच्यासाठी अत्यंत शुभ फळं देणारे, तुम्हाला आनंद प्रदान करणारे आणि तुमच्यातील वादविवाद, घरातील ताणतणाव, संघर्ष नष्ट करणारे आणि तुमच्यात वारंवार सुसंवाद निर्माण करणारे. या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार करा. मनातली भीती, ताण, संघर्ष समाप्तीकडे जाण्यास सुरुवात होईल. देव म्हणतात, कधीकधी तो खूप काही विचार करतोस. त्या विचारांमध्ये खूप काही नकारात्मक विचार देखील आहेत. मग त्या नकारात्मक विचारांसोबत तू सहजतेने पुढे जाऊ शकत नाहीस. मला तुझी मदत करायची आहे. जर तुला ती स्वीकार असल्यास, होय देवा, मला तुमची मदत स्वीकार आहे, असे टाईप कर. बाळा, कधीही स्वतःला कमी लेखू नकोस. कोण तुझ्याबद्दल कितीही वाईट विचार करू देत, पण स्वतः मात्र तू स्वतःला आनंदी करण्यासाठी तो प्रत्येक प्रयत्न कर, कारण मी सदैव तुझ्या माऊली म्हणून पाठीशी उभा आहे. तू जेव्हा संघर्ष संपवावे म्हणून प्रयत्न करतोस, तेव्हा मी तुला सांगू इच्छितो की या संघर्षानंतरच तुझा मोठा विजय निश्चित आहे. कल्पना करा की तुम्ही आज जे काही सहन करत आहात, पाहत आहात, त्यानंतर तुमचाच विजय घोषित होणार आहे. संघर्षाशिवाय विजय मिळत नाही. कुणाचा कमी किंवा अधिक एवढाच फरक असू शकतो. मला माहीत आहे की तुमच्या मनात अगदी या क्षणाला सुद्धा खूप काही प्रश्न आहेत. त्यांची उत्तरे शोधण्यासाठीच तुम्ही हा संदेश उघडला आहे. होय, मी तुम्हाला ते 3 संकेत देणार आहे. जर ते तुम्ही प्राप्त करण्यास सक्षम झालात, समजलात, तर तुमच्यासाठी सर्व काही अगदी सोपं आणि सहज होणार आहे. तुझ्यासाठी काहीतरी मोठं घडत जाणार आहे. तुझा संघर्ष व्यर्थ नाही, तर स्वामींनी तुझा विजय निश्चित केला आहे. फक्त तो तुझ्यापर्यंत येणे आता बाकी आहे. तुझी समस्या काय आहे ही मी जाणतो. त्याचे उत्तरही देणारा हा संदेश संकेताच्या नुसार मी तुला प्रदान करत आहे. पुढील काही मिनिटे या संदेशाचा स्वीकार करा. स्वामी म्हणतात, बाळा, आज मी तुझ्यासाठी काहीतरी तुला देण्यासाठी इथे उपस्थित आहे. तू जेव्हा स्वामी माऊली म्हणून मला हाक मारतोस, माझ्याकडे येतोस, तेव्हा तेव्हा मी तुला कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाही. तर तुझ्या हातात मी ते सर्व देतो जे तुझ्यासाठी आनंदाने भरलेले आहे. मग ते तुझ्यासाठी प्रेरणादायी अनुभव असोत, तुझ्यासाठी काही असे आशीर्वाद असोत किंवा चमत्कार असोत, किंवा आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्याचे मार्ग असोत, ते मी तुला निरंतर दाखवत असतो. मनापासून स्वामींची प्रार्थना केली आहेस ना, म्हणूनच आज स्वामी आई तुझ्या पुढे उपस्थित आहे. माग, तुला जे काही हवं आहे ते माग. मी तुला मार्ग दाखवतो. त्या रात्री तू खूप घाबरला होतास, तुला काही सुचत नव्हतं. त्यावेळेस देखील मी तुला काही चमत्कार दिले आहेत. काही क्षणापर्यंत तू त्यांचा अनुभव घेतला आहेस, होय ना? मग आता येणाऱ्या बदलांना स्वीकार कर, कारण हे बदल तुझ्यासाठी
चांगल्यासाठी घडणार आहेत, पुन्हा पुन्हा येत राहणार आहेत. जेव्हा तुला अनुभव येत राहतील तेव्हाच तुझा विश्वास अधिक बसणार आहे. मला माहीत आहे, चांगल्या गोष्टी, चांगल्या सवयी आणि चांगल्या व्यक्तींशी भेटणे हे प्रारब्धाचे चिन्ह आहे. जर तुम्ही तुमच्या प्रारब्धाला चांगलं बनवू पाहता तर काही गोष्टी तुम्हाला सोडाव्याही लागतील, काही स्वीकाराव्या लागतील. कधीकधी होणारे बदल हे पूर्वीपेक्षा जास्त चांगले असू शकतात, पण तुम्ही भीती न बाळगता ते स्वीकार करण्यास तयार व्हाल तर तुमच्या शक्यता वाढतील. तुम्ही चमत्काराने, आशीर्वादाने अगदी भरून जाल. मला माहीत आहे, तुम्ही जो काही व्यवसाय करत आहात त्यात तुम्हाला चांगला नफा, चांगलं अधिक आर्थिक संपन्नता प्राप्त करण्याची इच्छा तुम्ही व्यक्त करत आहात. त्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करत आहात आणि त्यासाठी तुम्ही किती परिश्रम घेत आहात त्याहीपेक्षा मोठा आहे की तुम्ही ते कार्य करत आहात. जेव्हा कोणी काही कार्य करतं तिथूनच कार्यांची सुरुवात होते. जर कुणी काहीच न करता माझ्याकडे आशीर्वाद मागितले तर मी देखील त्याला काही काळापर्यंत स्थगित ठेवतो. पण जो कोणी माझ्याकडे परिश्रमासोबत आशीर्वाद मागतो त्याचाच विजय मी निश्चित करतो. त्याच्याच जीवनात, त्याच्या व्यवसायात, त्याच्या जीवनाच्या आर्थिक प्रगतीत मी त्याला आशीर्वाद प्रदान करतो. मला माहीत आहे की काही गोष्टी तुमच्या हाती नाहीत, म्हणूनच ते सर्व काही देवाच्या चरणी सोपवून निश्चिंत व्हा. जेव्हा तुम्ही निश्चिंत असाल तेव्हा तुम्ही पाहाल की तुमच्या समस्या अलगदपणे सोडवल्या जात आहे. कुणाचीही मदत तुम्हाला दिल्या जाईल आणि तुम्ही त्या समस्येच्या अगदी बाहेर पडाल. होय, तुम्ही सत्य ऐकत आहात. कधीकधी काही चांगल्या व्यक्ती तुमच्या आयुष्यात जुळतील. त्या नुसतं पैशाने नाही तुम्हाला पाहणार, तर तुमच्या स्वभावाला, तुमच्या विचारांना ते पटवण्यासारखे सर्व काही असेल. तेव्हाच त्या तुमच्याशी जुळू पाहतील आणि एकदा त्या व्यक्ती तुमच्याशी जुळल्या की मग तुमच्या जीवनात कधीही तुम्हाला कुठली अडचण येण्यापासून थांबवण्यामध्ये ते तुम्हाला मदतही देतील. कधीकधी तुमचे मन रमत नाही तेव्हा मंदिरात जा, श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा. परिस्थिती विरोधात असतानाही तुम्हाला तरीही मार्ग सापडणारे काहीतरी दिसू लागेल. मनापासून परमेश्वराची आराधना, नामजप तुम्हाला अगदी पुढे नेते. तुम्हाला जिंकवण्यासाठी ते प्रयत्न करण्यासाठी उत्सुक करते आणि तुम्ही स्वामीवर ठेवलेला विश्वास तुम्हाला तुमच्या परिस्थितीला बदलण्यासाठी सुरुवात होते. कधीकधी तुम्ही हार मानू लागता. त्या क्षणाला हार न मानणे हे तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. कधीकधी तुमच्या आयुष्यात तुम्ही जे काही मागता त्याच्या विपरीत सर्व काही मिळू लागतं. तुमचं मन अशांत होतं, सैराभैरा होतं. तुम्ही विचार करू लागता की माझ्या मनाप्रमाणे काहीच घडत नाही, अनुभव देखील येत नाही. आज मी काय करू? स्वामी, मला मार्ग दाखवा. स्वामी, मला या वादविवादातून बाहेर पडायचे आहे, या संघर्षातून बाहेर पडायचे आहे. हजारो भक्त परमेश्वरावर विश्वास ठेवून सुखाची चिन्ह अनुभव करत आहेत. त्या शुभचिन्हांना वारंवार भेट म्हणून मी तुझ्या जवळ आणत आहे, पण तू त्याकडे दुर्लक्ष करतोस. काही सकारात्मक विचार, काही सकारात्मक प्रेरणादायी संदेश मी तुझ्यापर्यंत नेहमीच पाठवतो. त्यांना स्वीकार कर. कधीकधी काही लोक तुझा विरोधच करतात. मला माहीत आहेत की ती लोक कोण आहेत. ती तुझ्या जवळचीही असली तरी तुझ्यावर प्रेम, आपुलकी आणि आनंदाचा वर्षाव करू पाहत नाहीत. तुला कठोरतेने वागणूक देतात. मला माहीत आहे त्यांची नावे देखील. पण मी आज तुला स्पष्टपणे सांगू इच्छितो की तू त्यांच्या विचारांमध्ये राहू नकोस की ते तुला मदत करतील.
किंवा कुठून तरी काहीतरी असं घडेल की यांच्या मनात माझ्यासाठी काही प्रेमळ भावना निर्माण होईल. कधीकधी कुणाचे स्वभाव हे सारखे नाहीत, तर कधीकधी कुणाच्या गुणांमध्ये ते प्रेमळ गुण नाहीत, म्हणून त्यांची वाट पाहणे व्यर्थ आहे. कदाचित आज हा क्षण त्रासाचा असेल, दुःखाचा असेल की ते बदलणार नाहीत, पण मी काही चिन्ह दाखवेल. त्यामुळे तू तुझ्या विचारांमध्ये सकारात्मकता आण. काही अशा गोष्टी निर्माण होतील की तुला शुभसंकेत मिळू लागतील. जे तुझ्यावर प्रेम करतात, जे तुझ्यावर माया करतात, ते शक्तिशाली सर्व काही तुझ्याकडे येईल. तुझ्या भक्तीत खूप काही असं आहे ज्यामुळे आज मी तुझ्या पुढे आहे. जर तुझी स्वामी माऊली तुझ्या प्रेमात आहे, तर मग इतरांची तुझ्यासाठी आवश्यकता आहे का? आधीच मी तुझ्यासाठी ते सर्व काही करणार आहे. विसरून जा की काही लोक तुला साथ देत नाहीत किंवा तुझ्या जीवनात काही परिवर्तन होत नाही. पण मी जेव्हा तुझ्यासोबत आहे तेव्हा जे काही घडत आहे ते तुझ्यासाठी, सुंदर जीवनासाठी, आकर्षक क्षणांसाठी, तुझ्या आपुलकीच्या भावनांसाठी अत्यंत आवश्यक आहे. घरातील वातावरण सुखाने आणि हलकं वाटू लागेल. ज्या घरात पूर्वी सुसंवाद होत नव्हते ते वारंवार होऊ लागतील. तुमच्या मनातली भीती आज नष्ट केल्या जाईल. मी तुमच्यासाठी ते सुसंवाद पाठवेल. तुम्ही जिथे प्रेमाची भावना व्यक्त करता तिथेच तुमच्यासाठी अधिक प्रेम निर्माण होईल. त्या भावना जागृत होतील आणि तुम्ही अधिक तुमच्या प्रेमासह आनंदित असाल. कारण ते सर्व काही तुमच्यासाठी आनंदाचं आहे. ते भगवंताने तुमच्याकडे दिलेलं आहे. मोठ्या प्रमाणात आज आनंद तुम्हाला मिळणार आहे. आता कुठल्याही संघर्षाची आणि नकारात्मक गोष्टींची, विचारांची शृंखला तोडण्यासाठी तयार व्हा. विचार करा, चांगले प्रार्थना करा आणि प्रार्थना स्वीकार होत आहे यावर विश्वास ठेवा. तुम्ही आज माझ्याकडे जे काही मागाल ते लवकरच मिळणार आहे. हे 72 तास तुमच्यासाठी तुम्ही जे जे काही मागाल ते मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण तुम्ही केलेले चांगले कर्म परमेश्वर नेहमीच पाहतो. त्याचमुळे तुमच्या चांगल्या कर्मांना परमेश्वराने तुमच्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून पाठवलेले आहे. हा संदेश तुम्ही व्यर्थच पाहत नाही, तर आज हा संदेश तुमच्यासाठी काहीतरी मोठं घेऊन आला आहे. तुमचे अश्रू व्यर्थ जात नाही. तुमचा एकही विश्वास स्वामी स्वामी करत जो काही ठेवला आहे तो मी भक्तीत रूपांतरित करतो. घरातील वाद विवाद आणि ताणाची परिस्थिती जेव्हा कधी निर्माण होते तेव्हा तुम्ही निराश होता की मी इतकी भक्ती करून, इतके शांततेने वागूनसुद्धा घरात खूप वेळा वादविवाद निर्माण होतात. पण तुम्हाला हे माहीत आहे का की काही व्यक्तींचा स्वभाव हा तुम्ही बदलू शकत नाही, किंवा काही बदलाला समोर जावे लागले तरी कुणी तयार होत नाही. मग त्या बदलांसाठी तुम्ही स्वतः तयार व्हा आणि काही बदल घडून जाऊ द्या. जे त्या व्यक्तींना पसंत नाही त्या गोष्टींमध्ये तुम्ही स्वतःला गुरफटून ठेवू नका. कधीकधी वादविवाद संपू लागतील. तुम्हाला त्या संघर्षांचा सामना करावा लागणार नाही आणि आपोआप शांतता निर्माण होण्यास सुरुवात होईल. कधीकधी विश्वासाने मन जिंकण्यासाठी काही करावे लागते. त्याचप्रमाणे घरातील वादविवाद नष्ट होण्यासाठी कधी शांततेचा अनुभवही करावा लागतो. तुम्ही जर कधीकधी शांतता पाळली तर काही गोष्टी टळू शकतात. उत्तरे देऊ नका. ज्या योग्य वेळेला उत्तरे देण्याची परिस्थिती निर्माण होते त्याच वेळेला उत्तरे द्या. अन्यथा त्या वादविवादांना थांबवू शकणारं कुणीही नाही. प्रत्येक वेळेस स्वतःच्या मर्जीचा अट्टाहास धरू नका. प्रत्येकाला इथे जगण्यासाठी आनंद हा आवश्यक आहे. कधीकधी मनाजोगे होणेही आवश्यक आहे आणि प्रत्येकाला जर योग्य वेळेवर योग्य मनासारखे करता आले तर त्यात त्याचा आनंद आहे. त्यामुळे वादविवाद टाळण्याची शक्यता वाढू शकते.
निराशेचे विचार मनातही आणू नका. घरातील वातावरणात हळूहळू बदल होत राहील. जर तुम्ही निराशेचा त्याग केलात तर तुम्ही पाहाल की घरातील वातावरण शांततेने आणि आनंदाने प्रफुल्लित होत आहे. अधिक आशा बाळगू नका. जर आशा करायची तर देवाकडून करा. मनापासून देवाचा धावा करा. जीवनातील मोठ्या समस्या एकामागून एक सुटू लागल्यानंतर देवाला धन्यवाद देणे विसरू नका. कारण आता तुमच्यासोबत या 72 घंट्यात तसेच काही चमत्कार अचानकपणे घडणार आहेत. तुम्ही वातावरणात पाहाल की तुमच्या समस्या अचानकपणे सर्व काही संपत आहेत. उरलेला काळ आता तुमच्यासाठी आनंद देणारा आहे. हे परिवर्तन तुमच्या विचारांनी आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने होत आहे. प्रक्रिया सुरू झाली आहे. त्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा. भगवंत तुमच्या जीवनातून त्या अडचणींचा पाढा आता दूर करत आहे. तुमच्या अडचणी जेव्हा तुम्हाला मार्ग दाखवू लागतात तेव्हा त्या मार्गावर चालणे कठीण नाही तर सोपे होऊन जाते. सुसंवाद करा. घाबरू नका. निराश होऊ नका. विश्वास ठेवा. निर्णय घ्या. पुढे जा आणि मग देवावर सर्व काही सोपवून द्या. जेव्हा तुम्ही काही गोष्टींना उशीर होऊ लागला आहे असे म्हणू लागता तेव्हा प्रत्येक गोष्टीचा एक निश्चित कालावधी आहे. तो पार करेपर्यंत तुमच्या आयुष्यात कधीकधी काही संघर्ष बघावा लागतो. काही अशा गोष्टी सहन कराव्या लागतात ज्या योग्य वेळीच समाप्त केल्या जातात. मग ईश्वर त्या गोष्टींना तुमच्यापासून अगदी अलगद वेगळं करतो. त्यासाठी तुम्ही तयार आहात. तुमच्या जीवनात आर्थिक संपन्नता आणि भरभरून यश मिळणार आहे. तुम्ही त्यासाठी तयार केल्या जात आहात. या वेदना, दुःख, ताणतणाव आणि संघर्ष तुम्हाला त्या उच्च ठिकाणी नेत आहे जिथे तुमचा संघर्ष थांबेल. तुम्ही आर्थिक संपन्नता प्राप्त कराल. तुमच्या आयुष्यातून कठीण संपवण्यात येत आहे. स्वामींची कृपा अनुभवण्यासाठी. स्वामी माऊली, मी आशीर्वादांसाठी तयार आहे. मी चमत्कारांसाठी तयार आहे. कमेंट करा. तुमची एक ओळख निर्माण केल्या जात आहे. तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर मिळत आहे. स्वामींनी हा संकेत तुम्हाला दिला आहे की स्वामी तुमच्या सोबतीला आहेत. स्वामी तुमच्या त्या प्रत्येक कार्यात तुम्हाला मदत करत आहेत. जिथे तुम्ही अडत आहात, जिथे तुम्ही थांबले आहात, तिथेच आता तुम्हाला पुढे जाण्याची संधी मिळत आहे. तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला याच संदेशातून ओळखायचे आहे. नंतर कधीच तुम्हाला ते मिळणार नाही. कारण आजची वेळ आजच आहे आणि आजच तुमच्या प्रश्नाचे उत्तर याच संदेशात तुम्हाला दिले गेले आहे. परत परत संदेश ऐका. तुम्ही पाहाल तुमच्या मनातील एका प्रश्नाचे उत्तर स्वामींनी तुम्हाला दिलेले आहे. हा संकेत आहे. कारण हे 72 तास तुमच्यासाठी अत्यंत शुभ परिणाम देणारे आहे. काहीतरी नवीन सुरुवात करणार आहात. त्या विचारांमध्ये आहात. होय, सुरुवात होईल. शुभ होईल. काही अशा गोष्टी कराव्या लागतील. काही प्रश्न सोडवावे लागतील. भक्तीत अंतर करू नका. मनाजोगते करायचे आहे. होईल. विश्वास ठेवा. खात्री ठेवा. सकारात्मक अनुभव घ्या. तुम्ही सकारात्मक होत आहात. काही दिवसांनी तुम्हाला पुन्हा पुन्हा संधी मिळणार आहे. तुम्ही अडकलेले आहात. तुमची भीती नष्ट होणार आहे. चिंता पुन्हा नकारात्मक गोष्टींकडे वळवते. म्हणून चिंता करू नका. कृपया हा संपूर्ण संदेश पुन्हा पुन्हा ऐका. तुम्हाला यातूनच काही संकेत मिळणार आहे. आजपासून नियम करा की जेव्हा जेव्हा तुम्ही देवाचे नाम घ्याल तेव्हा तेव्हा विश्वासाने भराल. जो काही निर्णय घ्याल त्या अगोदर परमेश्वराचे स्मरण कराल. भक्तीत अंतर करू देणार नाही. नामात अंतर पडू देणार नाही. नाम घेत राहा. अगदी समुद्रासारखे विस्तृत नामस्मरण करत राहा की ते मोजता न येणारे असावे. कारण देव तुम्हाला अनेक आशीर्वाद देतो. अनेक त्रासातून मुक्त करतो. वेदनेतून मुक्त करतो. काळजीतून मुक्त करतो. मग त्याचे नाम घेताना मोजमाप का असावी? ती विस्तृत स्वरूपात असावी. नामस्मरण करताना प्रत्येकदा देवावर विश्वास अटूट असावा. तुमच्या वाट्याला
सुख अधिक येईल. त्या सुखासाठी, आनंदासाठी तुम्ही तयार आहात. आजपासून एक सवय लावा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही भगवंताचे स्मरण कराल, भगवंताला आठवाल आणि भगवंताचे नामस्मरण करूनच झोपी जाल. तुमची झोप नुसतं झोप नसेल, आराम नसेल, तर तुमच्यासाठी दिव्य विश्राम असेल आणि तो तुमच्या सर्व काही संघर्षांना आपोआप संपवण्याची परिस्थिती निर्माण करेल. तुमचे मन आनंदाने प्रफुल्लित होईल आणि जेव्हा तुम्ही सकाळी उठाल ती दिव्य सकाळ असेल जी तुम्हाला पुढे नेणारी, तुमच्या जीवनात पराक्रम, यश, आनंद आणि दैवी कृपेचा आशीर्वाद देणारी असेल. जर तुम्ही हे अनुभव करू पाहत आहात तर होय देवा, मी नामस्मरण करण्यास तयार आहे, सज्ज आहे, अशी कमेंट करा. देव तुमच्या गरजा पूर्ण करतो, तुम्हाला पुढे नेतो आणि तुम्हाला एखाद्या आनंदासाठी निवडतो. तुमचे मनोबल वाढते. तुम्ही तुमच्या व्यक्तींसाठी केलेले कर्म श्रेष्ठ ठरते. तुमचा निर्णय तुमच्या चेहऱ्यावर आनंद आणतो, हसू आणतो, कारण तो यशस्वी ठरतो. म्हणूनच निर्णय घ्या. देवावर विश्वास ठेवा. श्रद्धा अटूट आणि भक्तीने देवाचे नामस्मरण करा. स्वामी माऊलीचा जय जयकार करायला विसरू नका. श्री स्वामी माऊली तुमच्या मनातील सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुखात आनंदात ठेवत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.
श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी
समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी